नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव जयेंद्र. आज आपण नीतिशास्त्र विषय म्हणजे एथिक्स GS4 याची तयारी नेमकी कशी करावी याची माहिती घेणार आहे. ठीक आहे. तर मी थोडक्यात माहिती देणार आहे. अजूनही विस्तृत व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. परंतु बऱ्याचदा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एका दिशेची गरज असते, ती देण्याचा आज प्रयत्न करतोय. म्हणजे थोडक्यात हे डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं लेक्चर आहे. ओके. तर पहा, नीतिशास्त्र विषयाची तयारी करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की विषयाचं स्वरूप आणि विषयाचं महत्त्व ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता महत्त्व म्हणाल तर काय, तर हेच आहे की साधारणतः आता MPSC तर एकच मेन्स या पेपरवर झालेली आहे, आता दुसरी होऊ घातलेली आहे. परंतु UPSCचा अनुभव या बाबतीत प्रदीर्घ आहे आणि त्यावरून आपल्याला असं दिसतं की GS 1 2 3 याचे जे मार्क्स असतात, म्हणजे साधारणतः ज्या मुलांना मुलाखतीसाठी कॉल येतो किंवा अंतिम यादीत निवड होते, तर त्यांचे जर मार्क्स तुम्ही पाहाल तर GS 1 2 3च्या मार्क्समध्ये फारशी तफावत नसते, फारसं मार्जिन असं भेटत नाहीये. पण तुम्ही इथिक्सचे मार्क्स जर पाहाल तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला तफावत दिसू शकते. म्हणजे काहींनी अगदी 140 पेक्षाही जास्त स्कोअर केलेला असतो, तर काही जण असेही असतात की त्यांना 2 डिजिटवर समाधान मानावं लागतं. याचाच अर्थ असा की डिफरन्स जर तुम्ही पाहाल तर तो 40-50 मार्काचा पण येऊ शकतो आणि रँक डिसाइडिंगमध्ये मात्र हा गॅप जो असतो तो महत्त्वाचा ठरत असतो. याच्यावरून हेच सिद्ध होतं की एथिक्सची तयारी आपल्याला चांगली करावी लागेल, कारण तो रँकमध्ये डायरेक्ट कॉन्ट्रीब्यूट करणारा सब्जेक्ट आहे. हे झालं त्याचं महत्त्व. आता त्याचं स्वरूप जर तुम्ही पाहाल तर GS 1 2 3 पेक्षा हा GS 4 वेगळा आहे. तो अशा अर्थानं की GS 1 2 3च्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एकतर बरेच मिक्स मॉड्यूल्स आहेत, त्यानंतरनं तुम्हाला आपल्याला फॅक्ट्स थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतात, थोड्याशा गोष्टी बऱ्याचशा रिमेंबर आठवाव्या लागतात, पुन्हा पुन्हा उजळणी करावी वगैरे लागते. ठीक आहे. पण GS 4 जर तुम्ही पाहाल, एथिक्स पाहाल, तर त्याच्यामध्ये आपल्याला वाचनाचा भाग तसा थोडासा कमी आहे. ठीक आहे. आणि सरावाचा भाग थोडासा जास्त आहे. आणि त्याच्या स्वरूपामुळे त्याची तयारी सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. आता ती करत असताना काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण थोडंसं बघूयात आज. ठीक आहे. आता इथे मी तुमच्या समोर पॉइंट्सच ठेवलेले आहेत. तर तयारी करताना साधारणतः ती 2 भाग महत्वाचे त्याच्यामध्ये. पहिला भाग असा आहे की वाचन आणि नोट्स बनवणे. आता हे खूप साधं वाटेल, परंतु जेव्हा प्रॅक्टिस करायला आपण जातो तेव्हा फार कमी विद्यार्थी असे असतात की जे याला फॉलो करतात. पहिला मुद्दा असा की पहा, वाचन जे आहे ते तुम्हाला निवडक पुस्तके अथवा नोट्समधूनच करायचे. ठीक आहे. तरी तर मुद्दा मी निवडक म्हटलेले आहे, त्याचं कारण असं की तुम्ही इंटरनेट पाहाल किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी सल्ले घेत असतो, टॉपरचेही सल्ले घेत असतो, टीचर्सही आपल्याला सांगत असतात, तर वेगवेगळ्या पुस्तकांची नावं समोर येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की कशातून वाचू, कशातून नको वाचून. समजा मी यातनं नाही वाचलं तर माझं काही नुकसान होईल का, किंवा अधिक चांगली तयारी करायच्या प्रयत्नांमध्ये आपण काय करतो की असं वाटतं नाही या 2-3 पुस्तकं वाचून जाऊ. तर तसं बिलकुल करू नका. याच्यामध्ये वाचनाचा भाग कमी आहे. इथे मुख्य भाग जो आहे तुमच्या सरावाचा आहे. म्हणजे ठीक आहे, मी तर असं म्हणेल की जनरली, आणि काही टॉपर्सही याच्याशी सहमत आहे, की 10 to 20% जे आहे तो फक्त रिडिंगचा भाग जो असतो, वाचन. ठीक आहे. पण उरलेला 90% भाग जो आहे तो सराव आहे. आणि सराव कोणता, तर लेखन सराव. आलं लक्षामध्ये. त्यामुळं निवडक पुस्तकामधनंच वाचा. ठीक आहे. दुसरा भाग असा की जे तुम्हाला सिलेबसमध्ये घटक आणि उपघटक दिलेले आहेत, ठीक आहे, त्या क्रमानेच तुम्ही त्याचा अभ्यास करा. बऱ्याचदा कॅन्डिडेट्स काय करत असतात, आमचा अनुभव राहिलेला आहे की जो आवडीचा टॉपिक, फॉर एक्झाम्पल काहींना असं वाटतं की अरे हा इमोशनल इंटेलिजन्सचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग वाटतोय किंवा आपली आवड आहे, चला ते वाचू, आणि वाचताना थोडीशी गोडी येते. आणि मग काय होतं की मन मानेल तसं आपण टॉपिक सिलेक्ट करत असतो, पण तसं करू नका. त्याचं कारण असं की अभ्यासक्रम जो आहे एथिक्सचा तो खूप ऑर्गॅनिकली कनेक्टेड आहे. त्याची एक संरचना आहे, म्हणजे ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे त्या क्रमाने जर तुम्ही वाचत गेला तर पुढचा घटक समजायला आधीच्या घटकाची मदत हवी असते. उदाहरणार्थ सुरुवातीचा भाग थोडासा इथिक्सच्या तत्वज्ञानावर आहे, म्हणजे नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेचे तत्वज्ञान कसं असतं, वेगवेगळ्या थिअरीज असतात. ठीक आहे. जसे म्हणजे उपयुक्ततावादी सिद्धांत काय म्हणतो, ठीक आहे, कर्तव्यवादी सिद्धांत काय म्हणत असतो, या गोष्टींचं नॉलेज कुठं तुम्ही आधीच घेतलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे समजा पुढे जाऊन आपण सिटिझन चार्टर असेल, RTI ऍक्ट असेल, यासारखे टॉपिक आपल्याला अभ्यासाचे आहेत, किंवा गुड गव्हर्नन्स असेल, तर त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स म्हणजे काय हे आधी अभ्यास त्याला बरं असतं. म्हणजे एकंदरीत ब्रॉड जी चौकट असते
ठीक आहे, त्या चौकटीत तुम्हाला त्या घटकाचा विचार करता येतो. ठीक आहे, तर याच्यामुळं काय होत असतं की तुमचा वेळही वाचतो, आकलन चांगलं होतं. ठीक आहे, म्हणून क्रमानेच जो आहे तुम्ही अभ्यास करणं ठीक आहे तुमच्या हिताचं राहील. तिसरा घटक जो आहे तो म्हणजे तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा. GS 1 to 3 मध्ये आपण निवडक नोट्स बनवत असतो, परंतु एथिक्सचा पेपर असा आहे की तुम्ही प्रिंटेड मटेरियल कितीही वाचा, परंतु तुम्ही स्वतःच्या प्रत्येक घटकावर, शब्दावर, उपघटकावर स्वतःच्या नोट्स बनवा. आता बरेच टॉपर्स तुम्हाला असाही सल्ला देताना दिसता येते, तुम्ही यूट्यूब पाहू शकता की ते म्हणत असतात की आम्ही प्रत्येक शब्दावर नोट्स बनवल्या होत्या 1-2 पानाच्या. मग त्याच्यामध्ये साधारणतः फॉर एक्झाम्पल इंटिग्रिटी, सचोटी, तर मग सचोटी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याची व्याख्या लिहिली. त्याच्यानंतर एक 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 तुम्हाला आवडेल ती किंवा जी समजायला सोपी असेल अशी एक व्याख्या पुरेशी असते. त्याच्यानंतर थोडं संकल्पनात्मक विश्लेषण, आणि मग एखादं क्लासिकल एक्झाम्पल, मग जसं गांधीजी असतील, गौतम बुद्ध असतील, यांचं उदाहरणं आपल्याला आठवतात, ते तर तुम्ही करून ठेवाच, पण सोबतच तुम्ही एखादं लेटेस्ट एक्झाम्पल पण करा. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल नुकतंच बातम्यांमध्ये काय येते, जसं की उदाहरणार्थ तुकाराम मुंडे साहेब असतील, मग अन्न आणि प्रशासन विभागातील त्यांची कामगिरी, त्याच्यात तुम्हाला सचोटीचं, प्रामाणिकपणाचं उदाहरण कुठे दिसतंय, त्यांच्या कोणत्या कृतीतून तुम्हाला ते दिसलं, ते सुद्धा लिहायला विसरू नका, ते सुद्धा तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. यानं काय होतं की इथिक्सचं प्रिपरेशन जे आहे ते थोडंसं ओपन एंडेड राहतं, आणि आयोगालाही तेच अपेक्षित आहे. त्यांनी असं स्पष्ट तुमच्या सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे की दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला ज्या संघर्षांना, ज्या डायलेमाला सामोरं जावं लागतं, जे प्रसंग आपण पाहत असतो, जिथं नैतिकतेचे मुद्दे उपस्थित होत असतात, पण प्रत्येक ॲस्पिरंट अनुभवत असतो, ते कुठेतरी तुमच्या पेपरमध्ये येणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे की त्यासाठी तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा आणि नोट्स आटोपशीर बनवा. ठीक आहे, म्हणजे एक प्रत्येक घटक, समजा इंटिग्रिटी घेतलं तर 1-2 पानं त्यावर सफिशियंट आहेत. हा लक्षात. एखादा कोट तुम्ही इंटरनेटवरून करू शकता की गुड कोट्स ऑन इंटिग्रिटी. ठीक आहे, असं कोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, 2-3 कोट्स सफिशियंट होतात. आलं लक्षामध्ये. त्यानंतरनं अजून एक महत्त्वाचा भाग की नियमित उजळणी, ज्याला आपण रिव्हिजन म्हणत असतो, ती होणं गरजेचं आहे. आता हा खूप साधा सल्ला तुम्हाला वाटेल, परंतु एक लक्षात घ्या, नुसतं माहीत असणं माहीत प्रत्येक कॅन्डिडेटला असतं. म्हणजे तुम्ही जर बघाल तर सिलेबसमधला असा कोणता घटक असतो की जो एखादा कॅन्डिडेट वाचत नाही. ऑलमोस्ट प्रत्येक कॅन्डिडेट जो असतो वाचन करतच असतो, बहुतेक जण नोट्सही बनवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सगळेच जण जे असतात ते रिव्हिजन करत नाहीत, कारण रिव्हिजनसाठी एक सातत्य लागतं. त्यामुळं रिव्हिजन तुमची पाहिजे. मी तर विद्यार्थ्यांना नेहमी सल्ला देत असतो की तुम्ही दिवसभरात जे वाचाल, जो काय अभ्यास कराल, शेवटचे जो तुमच्या झोपण्याच्या आधीचे 1-2 तास जे असतात ते फक्त एकदा ग्लान्स करून पहा की आपण काय वाचलंय आज. स्वतः आधी मनाशी वाचा, नाही आठवलं तर पुन्हा एकदा तुमच्या नोट्समध्ये जाऊन पहा. ठीक आहे, त्यानंतर तुमची एक वीकली रिव्हिजन असणंही गरजेचं असतं. म्हणजे साधारणतः जर तुम्ही असं ठरवलं की शनिवारी किंवा रविवारी काय करायचं की सोमवार ते शनिवार जे काय आपण वाचलेलं आहे ते एकदा रविवारी फक्त रिवाईज करून घ्यायचं, म्हणजे त्याच आठवड्यात तुमची दुसऱ्यांदा रिव्हिजन होत असते. ठीक आहे, पहा, लक्षात घ्या, पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, रिझल्ट त्याच कॅन्डिडेट जे येतात जे सातत्यानं रिव्हिजन करत असतात आणि सातत्यानं सराव करत असतात, म्हणजे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा. त्यामुळं सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो हा असतो. आणि ज्यांची रिव्हिजन असते त्यांना आठवावं लागत नाही, पटपट गोष्टी आठवतात, आणि मग तुमचं काय होतं, एक्झाममध्ये वेळ वाचत असतो. आलं लक्षामध्ये. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूयात. म्हणजे हा झाला तुमच्या प्रत्यक्ष वाचनाचा, नोट बनवण्याचा भाग होता. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे लेखन सरावाचा. आता आन्सर रायटिंगवर आपण एक विस्तृत मी लेक्चर वेगळं घेईलच, आज फक्त त्याचे तुम्हाला काही गाईडलाईन्स सांगतोय. ठीक आहे, आता सरावामध्ये पहा, पहिली गोष्ट असं की लेखन सराव जो आहे तो केलाच पाहिजे. ही टिप फार महत्वाची. असं का बरं मी केलाच पाहिजे असं का म्हटलेलं याच्यामध्ये, तर बऱ्याचदा काय असतं की कॅन्डिडेट वाचनावर जास्त भर देत असतो, नोट्स मेकिंगवर जास्त भर देत असतो, आणि आपल्या सर्वसाधारण वाचनामध्ये आपल्याला असं वाटत असतं की आधी वाचून होऊ द्या, आधी थोडा अभ्यास होऊ द्या, आणि मग पुढे जाऊन आपण काहीतरी लेखन सराव करू. तसं बिलकुल करू नका. तर लक्षात घ्या, तुम्हाला वाचनाचा भाग कमी सांगितले, तुम्हाला रीडिंग अँड नोट्स मेकिंगचा भाग 10-20% भाग आहे, उरलेला भाग पूर्ण सरावाचा आहे. म्हणजे इथिक्सच्या पेपरमध्ये त्याला खूपच महत्व आहे. ठीक आहे, तर तुम्ही सातत्याने लिखाण करत गेलं पाहिजे, लिखाण नंतरवर सोडू नका. लिखाण करत असताना काय करत जा की समजा आज एक टॉपिक वाचताय, त्याच्यावर लगेचच काहीतरी लिहायला घ्या. UPSCचे जुने प्रश्न असतात तो सॉल्व्ह करा तुम्ही. ठीक आहे, किंवा स्वतःही प्रश्न बनवू शकता. सहज असं जर म्हटलं की बाबा सचोटी म्हणजे काय आणि सार्वजनिक जीवनामध्ये सचोटीचे काय फायदे आहेत,
ठीक आहे, प्रशासकीय एका प्रशासकाला किंवा जनतेसाठी त्याचे काय कसाही साधा प्रश्न बनवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आणि मुद्दे काढा. पण लिहिलं जे असतं ते सर्वाधिक गरजेचं असतं, त्यामुळे नक्की लिहा. कारण पहा, वाचणं, नोट्स बनवणं आणि प्रत्यक्ष एक्झाम हॉलमध्ये जाऊन लिहिणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वाचनालाच तुम्ही परिपूर्ण अभ्यास समजू नका, तो अभ्यासाचा एक भाग झाला. लिखाण हा अभ्यासाचा दुसरा भाग झालाय आणि खरं तर अधिक महत्वाचा भाग झालेला आहे. आलं लक्षामध्ये? तर रायटिंग मस्ट आहे. रोज तुम्ही साधारणतः 1-2 उत्तरं जी असतात, ठीक आहे, साधारणतः लिहून बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ना बघा, समजा तुम्ही लेखन सराव केला, त्याचे प्रॅक्टिकल फायदे तुम्हाला काय मिळतात? तर पहिला फायदा काय की प्रवाही लेखन, ज्याला आपण फ्लोमध्ये लिखाण करणं म्हणत असतो, ते फ्लो तुम्हाला यायला लागतो. आता लिहून बघत असताना काय होत असतं, बऱ्याचदा असं कॅन्डिडेट होतं, तुम्ही पण अनुभव घ्याल किंवा काहींना तो आलाही असेल, की कितीही वाचा, आपण वाचलेलं बरंच असतं आणि जेव्हा ते बंद करून जेव्हा लिहायला आपण घेतो तेव्हा अचानक लोक चोक होतात, ब्लँक होतात, ब्लाइंड होतात, की काय लिहू आता, कशी सुरुवात करू, आणि तो विचार करण्यातच आपण 5 मिनिटं घालवतो. ठीक आहे, लक्षात घ्या, पेपरमध्ये समजा 10 मार्कर जर तुम्हाला लिहायचं आहे तर 7 ते 8 मिनिट तुमच्याकडे असतात फक्त. ठीक आहे, याचा अर्थ असा की तुम्ही यंत्रवत लिहित गेलं पाहिजे, तो फ्लो तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे, आणि मग आपला तो फ्लो जर असेल, तो लिहिण्याचा चांगला सराव असेल तरच तो फ्लो येतो. एक्झाम हॉलमध्ये जाऊन मग तुम्ही आठवत बसताय, मग आता काय लिहू, कसं लिहू, तुम्ही कितीही वाचू द्या, पण जर तुमचा लेखन सराव नसेल तर मात्र तुम्ही ऐन वेळेला पेपर कंप्लीट करणं सुद्धा तुमच्यासाठी जिकिरीचं होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना असा की सिलेबस आणि टॉपिक जो असतो त्याची लिंक ज्याला आपण म्हणत असतो ते एकमेकाला जोडणं गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होत असतं, वाचन आपलं असतं, परंतु जेव्हा प्रश्न येतो तेव्हा नेमका तो कोणत्या टॉपिकमधनं आलाय याच्यावर विचार होणं गरजेचं असतं. काही मुलं तो विचार पण करत नाही, म्हणजे आणि डायरेक्ट प्रश्न ॲड्रेस करा. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, हा जो प्रश्न आलाय मला, हा जो तत्वज्ञानात्मक भाग आहे इथिक्सचा त्याच्यातून आलाय, की गुड गव्हर्नन्स, समजा खाली गव्हर्नन्सचा भाग आहे तिथून आलाय, नक्की कोणत्या सेक्शनमधनं प्रश्न आलाय, कारण ते कळणं गरजेचं असतं. आणि एकदा आपण त्या टॉपिकला तो लिंक केला की इथून तो क्वेश्चन आलेला आहे, तर तिथं काय होत असतं, मग एकंदरीत त्याच्यात जे अभ्यास आहे ते त्याच्यात लिहायचं असतं. अदरवाईज आपलं काय होत असतं की मुळात तुम्हाला प्रॅक्टिकल व्यावहारिक भाग जास्त विचारलेला असतो आणि तुम्ही तात्विक भाग जास्त लिहून येता, असं बऱ्याचदा होत असतं. मूळ मुद्द्यावर आपण येतच नाही. आलं लक्षामध्ये? आणि तिथं मार्क्स आपले कट होत असतात आणि त्यांनी इरिलेव्हंट लिहिणंही होतं, पेपरही वेळेवर कव्हर होत नाही. त्यामुळं लिंकअप जर शिकायचं असेल तर तो सरावानीच येते, ह्या गोष्टी ज्या असतात त्या सरावानीच येत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ना स्ट्रक्चर आणि संरचना, ठीक आहे, ज्याला आपण म्हणत असतो, कारण प्रश्न आहे, प्रश्नामध्ये नेमकं त्या प्रश्नाची मागणी काय आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं विचारलं की सचोटी म्हणजे काय, आणि प्रशासकाला त्या सचोटीचे किंवा एखाद्या प्रशासकाचं तुम्ही उदाहरण देऊन ते सांगा, असं जर विचार, तर लगेच लक्षात घ्यायचं की प्रश्नामध्ये 2 भाग आलेले आहेत तिथं. ठीक आहे, एक की सचोटी म्हणजे काय याच्यावर तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, हा एक भाग झाला, तर याच्यावर तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. आणि दुसरा भाग जो आहे, ठीक आहे, ते त्याचं उदाहरण द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, आणि याच्यावर दुसरा भाग लिहायचा आहे. आलं लक्षामध्ये? कारण असं असतं की आपण वाचलेलं खूप असतो आणि आपण सगळं ते टाकायचा प्रयत्न करत असतो. तसं न करता प्रश्नाची मागणी लक्षात घ्या, आणि हे लिहून लिहूनच येतं. म्हणजे सरावाचा फायदा काय, तर हे लिहून लिहूनच कळतं की अशा पद्धतीने जो क्वेश्चन आपल्याला फोडायचा आहे, त्याचे पार्ट्स शोधायचे, किती भागामध्ये मला उत्तर द्यायचे, आणि तो हिशोब लावायचा आपल्याला की 2 भाग आहेत, तर मग 50-50% मला साधारणतः, मग मला जर 150 शब्दामध्ये लिहायचे तर मग मी इंट्रोसाठी 25 वर्ड्स देईल, कन्क्लुजनसाठी 25 वर्ड्स देईल, 50 शब्द इथे संपले, राहिले 100 शब्द. ठीक आहे, तर 100 शब्दामध्ये मग मी याला 50 शब्द देईल आणि याला 50 शब्द देईल. ठीक आहे, हे अंदाज आपल्याला बसवता आला पाहिजे पटकन. आणि जर सराव लेखनाचा सराव नसेल तर मात्र मग ऐन वेळेला पेपरमध्ये फार गोंधळ घडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेळेचं नियोजन. ठीक आहे, वेळेचं नियोजन म्हणजे जर तुम्हाला पटकन क्वेश्चनचं स्ट्रक्चर ओळखता येते, कोणते कोणते मुद्दे आवश्यक आहे ते माहीत पडते, तर तुम्ही प्रश्न वेळेत लिहून होतो, अन्यथा तुम्ही प्रचंड स्ट्रगल करता क्वेश्चन लिहित असताना. आलं लक्षामध्ये? टाइम मॅनेजमेंटचा मुलांना जो इश्यू येत असतो तो खरं तर लेखन सराव नसल्यामुळेच तो येत असतो. ठीक आहे, तुम्ही कितीही वाचा, कितीही ज्ञान तुमच्याजवळ असू द्यात, पण ऑन पेपर तुम्ही काय दाखवताय ते जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्या डोक्यात काय त्याच्यावरून तुमची निवड होत नसते, कागदावर जे तुम्ही उतरवले त्याच्यावरून तुमची निवड होत असते. ठीक आहे, त्यानंतर ना दुसरं असं की मगाशी मी म्हणालो होतो वर की तुमचं नियमित लेखनाचं एक शेड्यूल असावं. शेड्यूल म्हणजे काय की पहा, लिखाण करायचंय याला अर्थ नसतो, कधी करायचं
याला अर्थ असतो. ठीक आहे, किती वेळ करायचं, नेमक्या कोणत्या टॉपिक करायचं, हे गोष्टी ठरलेल्या असेल तर ह्या गोष्टी सोप्या जातात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती म्हणत असते की बाबा मला वजन कमी करायचे, त्याच्याने फार काय होत नसतं. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही म्हणत असता की मला 90 दिवसांमध्ये 10 किलो वजन कमी करायचंय, तेव्हा त्याला एका गोलचं स्वरूप येत असतं. आणि मग डेली मला काय करायचंय, ठीक आहे, 10 दिवसामध्ये काय करायचंय, पुढच्या 20 दिवसामध्ये काय करायचं, याचं एक नियोजन बनत असतं. तसं तुम्ही नुसतं म्हणू नका की मला लिहायचंय, पहिल्यांदा शेड्यूल बनवा. जर तुम्ही ठरवलं की माझ्या दिवसाची सुरुवात मी लेखन सरावानी करणार आहे, की समजा कोणी असं म्हणेल की मी सुरुवातीला रोज 70 मिनिट जे आहेत पहिल्यांदा मी लेखनामध्ये घालवणार आहेत आणि त्याच्यानंतर माझा उरलेला अभ्यास करणार आहे. असं काही युपीएससीच्या काही टॉपरनी केलेले आहेत तसं. किंवा तुमचं संध्याकाळी तर ठरलेलं असेल की संध्याकाळी 5 वाजता मी लिहिणार आहे, 5 ते 6 साधारणतः माझा लिखाणाची वेळ असणार आहे. तर असं शेड्यूल बनवा. शेड्यूल बनवल्यानंतर मग त्याविषयी तुम्हाला कंटाळा येऊ, आळस येऊ, ठीक आहे, काहीही असो, शक्यतो त्याच्यामध्ये खंड पडणार नाही याची सवय लावून घ्यायची. ठीक आहे, रिगोरसली. म्हणजे जोपर्यंत तुम्ही अशी सिस्टम बसवत नाही तोपर्यंत यश मिळणं किंवा रिझल्ट दिसणं हे डिफिकल्ट असतं. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं शेड्यूल बनवा. आणि त्याच्यानंतर जे तर पहायच्यामध्ये प्रश्नाची मागणी समजून घ्या व त्यानुसार कंटेंट द्या. आलं लक्षात की प्रश्नाची मागणी काय, डिमांड काय, म्हणजे काय की मला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. तर हे बऱ्याचदा लोक समजून घेत नाहीत आणि आपल्याला जे माहिती सगळं लिहून मोकळं होत असतात आणि कंटेंट त्याच्यानुसार म्हणजे मुद्दे नेमके कोणते आले पाहिजेत. ठीक आहे, बऱ्याचदा आपण काय करत असतो, ब्युटिफिकेशन वगैरे सारख्या गोष्टी असतात की असं लिहू की तसं लिहू, खूप भारी उत्तर लिहायला जाऊ, ते सगळं बाजूला ठेवा. पहिल्यांदा सरळ प्रश्न वाचा, प्रश्नात काय विचारले ते बघा. आलं लक्षामध्ये. याच्याने काय होत असतं की पुन्हा टाइम मॅनेजमेंटसाठी आपल्याला मदत होत असते आणि साहजिकच उत्तर सुद्धा जे मागणीनुसार गेल्यामुळे मार्क्स पण मिळतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा, सगळ्यात आधी इथे लिहिलंय की प्रथम बेसिक, ठीक आहे, आणि रिलेव्हंट मुद्दे लिहा, त्याच्यावर विचार करा कोणते कोणते मुद्दे पाहिजेत. आता याच्यामध्ये काही टॉपर्स जे आहेत त्या टॉपर्सने हा सल्ला दिलेला आहे की बऱ्याचदा असं होत असतं, विद्यार्थी काय करत असतो की म्हणजे पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहाल की सेक्शन ए म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे आणि सेक्शन बी जो आहे तो केस स्टडीज आहे. तर केस स्टडीमध्ये बऱ्याचदा काय होत असतं की थोडं आपण इनोव्हेटिव्ह काहीतरी करायला जात असतो, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागतो की काय कुठलं कोड टाकू, आता काय करू. ठीक आहे, त्याच्याऐवजी पहा, पहिल्यांदा त्या टॉपिकमध्ये बेसिक काय आहे, म्हणजे एखादी व्याख्या असेल ती व्याख्या आपली आली पाहिजे. रिलेव्हंट मुद्दे कोणते आहेत ते मुद्दे पहिल्यांदा आले पाहिजेत आणि ते लिहायला जा तुम्ही. ते लिहित असताना तुम्हाला ऑटोमॅटिक इन्साइट्स येतात. जर तुमचं वाचन असेल ऑटोमॅटिक इन्साइट्स येतात आणि मग ती उदाहरणं लिहा. ठीक आहे, पण तुमचं म्हणजे रिलेव्हन्स फर्स्ट आहे. ठीक आहे, ब्युटिफिकेशन नंतर. आलं लक्षामध्ये. त्यामुळे एकदम फ्लॉवरी लँग्वेज जी असते त्याच्या मागे न जाता, ठीक, इतरांपेक्षा माझं उत्तर वेगळं कसं दिसेल हे न जाता पहिल्यांदा विचार करा की या क्वेश्चनमध्ये बेसिक्स काय आहेत, रिलेव्हंट काय आहेत, हे मुद्दे माझे आलेत का. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही मग ब्युटिफिकेशनवर इनोव्हेशन जर तुम्हाला वेळ असेल काय आठवलं तर जा. ठीक आहे, त्यानंतरचा मुद्दा आहे लेखनात वैविध्य असावे. वैविध्य, आता हे काय, हे बऱ्याचदा असं होत असतं की मुलं जर पर्टिक्युलर एका विशिष्ट रिसोर्सेसमधनं त्यांनी पुस्तकातनं वाचलं असेल त्याच्यामध्ये अपडेटेड एक्झाम्पल्स नसतात, म्हणजे करंट अफेअरमध्ये काय चाललंय. ठीक आहे, तर तसं नसतं. तर ते बरंच थेरॉटिकल डिस्कशन वगैरे असतं, पेपरमध्ये पण तेच येतं. पण जसं मी सुरुवातीला पण बोललो होतो की तुम्ही GSचा पेपर असेल नाही का, म्हणजे GS 1, 2, 3 असेल, त्याच्यामध्ये आपण इतिहास शिकतो, आपलं जिओ पॉलिटिक्स भूगोलाचं ज्ञान असतं, IR असतं, बरंच काय काय असतं, बरोबर. ते नॉलेज जे आहे तुम्ही इकडे वापरू शकता. उदाहरण म्हणून देत असताना की बाबा रिसेंटली असं असं झालंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे उदाहरण दिसतं, हे त्याचं एक उदाहरण झालं. ठीक आहे, GS आणि करंट अफेअर्सचं जे कंटेंट आहे त्याचा वापर करा, म्हणजे तुमची उत्तरं जी असतात ती थोडीशी डायव्हर्सिफाय आणि रिअल लाईफला कनेक्ट झाल्यासारखी वाटतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतरनं इथं पहा, सगळ्यात महत्त्वाचा हा एक मुद्दा आहे की टॉपर्सची उत्तरं जी असतात ती काळजीपूर्वक अभ्यास. आता राज्यसेवेमध्ये असं कंटेंट थोड्या मर्यादा आहेत, कारण जास्त परीक्षा झालेल्या नाहीत अजून. परंतु UPSCचे टॉपर्सच्या कॉपीज इंटरनेटवर अवेलेबल असतात. तुम्ही सरळ टाकलं की टॉपर्स एथिक्स कॉपीज, तर खूप साऱ्या वेबसाईट्स ओपन होतील. कुठूनही तुम्ही रिसेंटली अलीकडे 2-3 वर्षामध्ये ज्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे, ज्यांना त्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळालेत, त्यांचे पेपर डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर बघू शकता की यांनी उत्तरं कशी लिहिलेली आहेत. मग त्यांची स्ट्रक्चर पहा, त्यांनी मुद्दे कसे मांडलेत ते पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना ब्लाइंडली कॉपी करा असं मी तुम्हाला म्हणत नाही, पण त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की त्यांची थॉट प्रोसेस पहा. त्यांनी नक्की त्या प्रश्नावर कसा विचार केलाय, त्यांचं नक्की काय मत आहे, त्यांनी प्रश्नाकडे कसं बघितलेलं आहे आणि कसं उत्तर दिलंय ते पहा. वाचताना तुम्हाला कळेल की अरे हे साध्या साध्या गोष्टी लिहूनच काय झालेले आहेत की यांनी एकदम क्लिअर केलेली आहे.
आता अर्थात ते वाटायला साधं वाटू शकतं, परंतु प्रत्यक्षात तेवढं साधं लिहिणं याच्याविषयी त्यासाठी आपण स्वतः तितके साधे सरळ असणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, साधा सरळ विचार करणं हे सर्वात अवघड असतं. त्यामुळं त्याची एक सवय असावी. म्हणून पहा, त्यांनी केस स्टडीज कशा लिहिलेल्या आहेत, ठीक आहे, त्यांनी तात्विक प्रश्नाचं उत्तर कसं दिलेलं आहे, करंट अफेअर्सशी कसं कनेक्ट केलंय, प्रश्नाला कसं फोडलेलं आहे, आलं लक्षामध्ये. आणि हे सगळं करताना त्यांनी वर्ड लिमिट कसं मेंटेन केलंय, आलं लक्षामध्ये. पहा, वाचताना खूप साधं वाटू शकतं ते, परंतु जर तुम्ही पाहाल त्यांनी ते समजा 150 मार्कर जर तो असेल, 150 वर्डमध्ये लिहायचं जर असेल, त्यांना 10 मार्कर असेल, तर तो अवघ्या 7-8 मिनिटात त्यांनी तो लिहिलेला असतो. आणि ते खरं चॅलेंज असतं, ठीक आहे. तर याची प्रचंड तुम्हाला मदत होऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांचाही तो अनुभव आहे की आम्हाला याची सगळ्यात जास्त मदत झाली की टॉपर्सच्या कॉपीज आम्ही इव्हॅल्युएट केल्या. त्यानंतर पहा इथे की अभ्यास करत असताना, आणि जसं की तुम्ही टॉपर्स कॉपी पण पाहताय, त्या पाहत असताना वगैरे तुम्हाला स्वतःला सुद्धा बरेच अनुभव येतील, तुमचे इन्साइट्स येतील. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की केस स्टडी बघत असताना आपल्या लक्षात येते की बाबा अरे ठरलेल्या गोष्टींवर केस स्टडी येतं, म्हणजे भ्रष्टाचार असेल, ठीक आहे, किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न असेल कामाच्या ठिकाणी, असे जे टॉपिक्स असतात त्याच्यावर ठरलेल्या केस स्टडीज असतात. आणि मग आपलं असं लक्षात येतं की तुम्हाला काही इन्साइट्स येतील, जसं की याची सुरुवात करताना मग असं कोट टाकता येईल, किंवा ही व्याख्या पाठ करून ठेवता येईल, किंवा अशी जर मला केस स्टडी आली तर हे मुद्दे जे आहेत ते मला लिहिता येईल. पहा, घटना आणि नावं बदललेली असतात, पण त्यात बरेचसे उपस्थित झालेले मुद्दे जे असतात ते टॉपर्स कॉपीमध्ये आधीच तुम्हाला सापडतील, किंवा तुम्ही स्वतः जरी आन्सर लिहिले तर तुम्हाला काही कॉमन फॅक्टर दिसतील. मग त्यावर तुम्ही काय करू शकता की रेडीमेड टेम्पलेट्स तयार करू शकता, साचा रेडीमेड, की ह्यावर जर आलं तर मी ह्या गोष्टी लिहिणारच आहेत. त्याच्यामध्ये काही इंट्रो, रेडीमेड इंट्रो तयार करू शकता. कन्क्लुजन असाल तर मी अशा पद्धतीचं कन्क्लुजन लिहिणार आहे, ठीक आहे. त्याला ठीक आहे, यामुळं होतं काय की एकतर अर्थात तुमचं उत्तर चांगलं होतं, मार्क्स चांगले मिळतात, आणि ह्या गोष्टी तयार असल्यामुळं काय होत असतात की टाईम मॅनेजमेंट जे ते सोपं जात असतं आपल्याला, आलं लक्षामध्ये. तर लक्षात घ्या, आता केस स्टडीमध्ये टाईम मॅनेजमेंटचा बऱ्याचदा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्याचं कारण असं की पहा, इथिक्सचा पेपरच असा आहे की आत्ताही ज्या व्यक्तीने अभ्यासाची कामे, ज्या विषयाचा अभ्यास नाही केला आणि त्याला तो जर पेपर दिला, तो काहीतरी लिहिणारच आहे, पण वेळेत पूर्ण करणं फार अवघड असतो हा पेपर, आलं लक्षामध्ये. त्यामुळे साधारण अनपर्टिक्युलरली केस स्टडीला जास्त वेळ लागत असतो. तर तुम्ही नियोजन त्या पद्धतीने करू शकता. म्हणजे साधारणतः आपल्याकडे जर 3 तास असेल तर तुम्ही असं ठरवलं की साधारणतः दीड तास म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की सेक्शन ए जो आहे, पार्ट ए, तो तुम्ही 1 तास आणि 15 मिनिटात तुमचा साधारणतः संपला पाहिजे. आणि उरलेला वेळ जो आहे, ठीक आहे, 1 तास आणि 45 मिनिट जो आहे तो तुम्ही कम्प्लिटली केस स्टडीजला दिला पाहिजे. पण याला सराव लागतो. तर हे जर त्या पद्धतीने तुम्ही जर सगळं इंट्रो वगैरे काही गोष्टी रेडीमेड करून ठेवल्या असतील तर मात्र तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि पेपर जो आहे तो वेळेत कव्हर होऊ शकतो, आलं लक्षामध्ये. आणि लास्टचा मुद्दा जो येतो, तुम्ही मॉक टेस्ट ज्या आहेत त्या मॉक टेस्ट भरपूर द्या, ठीक आहे. हा तर लेखन सराव तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करणारच आहात, परंतु एक्झाम सेटअपमध्ये, एक्झाम हॉलमध्ये, त्या सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये घड्याळ लावून जर ह्या गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या व्यक्तीने जर आपले पेपर इव्हॅल्युएट केले आणि ते फीडबॅक जर आपल्याला दिले तर अजून फायदा होतो. त्यामुळं टाईम त्या विशिष्ट वेळेमध्ये ते होणं गरजेचं असतं. त्या फीडबॅक्स येतील तुम्हाला, त्या फीडबॅकवर चांगला विचार करा. नेक्स्ट टेस्ट जी तुम्ही देणार असाल तर फीडबॅकमध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं ते नेक्स्ट टेस्टमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. नाहीतर 4 टेस्ट झाल्या तरी तुम्हाला तोच फीडबॅक मिळतोय तर याचा अर्थ कुठेतरी आपण ते इम्प्लिमेंट करत नाहीयेत, आलं लक्षामध्ये. त्यासाठी मॉक टेस्ट ज्या असतात त्या खूप गरजेच्या असतात. तर हे काही मुद्दे होते, बेसिकच मुद्दे होते. यापैकी तुम्ही आधी ऐकलेही असतील, नवीन असं याच्यात काही नव्हतं. तरीसुद्धा तयारी करत असताना ते कुठेतरी डोक्यामध्ये ठेवणं आणि ते इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यावर तुम्ही विचार करा. आय होप की व्हिडिओ तुम्हाला तयारीमध्ये थोडीफार नक्कीच मदत करेल. आणि आपण आन्सर रायटिंगवर अजूनही काही व्हिडिओ बनवणार आहोत, एक्झॅक्टली आन्सर रायटिंग कसं करायचं, किंवा क्वेश्चन पेपर कसा अनालाइज करायचा, किंवा टॉपर्स कॉपीज असतील त्यांचा अभ्यास कसा करायचा, त्या पूर्ण प्रेझेंटेशन घेऊन आपण ते, मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवेल की एक्झॅक्टली कॅन्डिडेटनी इथं काय केले, काय शिकायला मिळतं आपल्याला, ठीक आहे. सो थँक्यू, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.